शासकीय योजनेच्या नावाखाली आजनाड्यात महिलांची लाखो रुपयांची फसवणूक. धुळे पोलिसात गुन्हा दाखल. पत्रकार परिषद संपन्न. धुळे तालुक्यातील आजनाडे येथे केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून 70,000 रुपयाचे अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून आजनाडे येथील सुमारे 350 ते 400 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 26 जुलै 2026 रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष भोसले, अनुसया भोसले आणि विनोद पवार यांनी महिलांकडून प्रत्येकी 20,000 रुपये गोळा केले. मात्र अनुदान मिळण्याऐवजी महिलांच्या बँक खात्यावर 1,60,000 रुपयाचे कर्ज दाखवण्यात आले. भरलेले पैसे परत मागितले असता संशयितांनी महिला व मध्यस्थी करणाऱ्या विनोद चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलांनी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नागसेन बागुल यांची भेट घेऊन आपभीती मांडली. या संदर्भात प्राध्यापक बागुल यांनी महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून धुळे पोलीस पुढील तपास करीत असून या संदर्भात आज आजनाडे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यांच्याकडनं लाखो रुपयाचा अपहार केल्याचं निदर्शनास आलं आहे आणि त्या अनुषंगानं ही पत्रकार परिषद प्राध्यापक डॉक्टर बापू बागुल यांनी आयोजित केली आहे. बापू बागुल यांना विनंती करेल की या संबंधात आपण विवेचन करावं. नमस्कार, मी बापू बागुल, दक्ष पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र शासन महिलांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची शासकीय योजना या ठिकाणी निर्माण करत असतात आणि त्या शासकीय योजनांचा लाभ महिलांना या ठिकाणी मिळावा यासाठी प्रत्येक गाव पातळीवर देतात आणि त्यांना त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसा देखील महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्यांच्या उन्नतीसाठी पाठवत असतं. परंतु आजनाळे गावामध्ये PMFMची जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये जे काही पैसे आले, PMFMची योजना महाराष्ट्र शासनाने ग्रामीण महिलांच्या उन्नतीसाठी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. परंतु ही योजना कशा पद्धतीने येते, काय येते, तक्रार दिली आहे. त्या तक्रारीमध्ये त्यांनी जे काही सत्य कथन मांडलेलं आहे, मी कोर्टामध्ये हा स्टॅम्प तयार केलेला आहे. याच्या माध्यमातून आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की संबंधित व्यक्तीने ज्या पद्धतीने खोटं आश्वासन दिलं आणि सांगितलं की ही योजना त्याची गावामध्ये ज्या महिलांची फसवणूक झालेली आहे, PMFMच्या माध्यमातून जे 70,000 रुपये अनुदान आलेलं होतं, त्या अनुदानाच्या माध्यमातून मनीष भोसले, अनुसया भोसले आणि विनोद पवार या तिघांनी मिळून या ठिकाणी त्यांची फसवणूक केलेली आहे. 20,000 रुपये त्यांच्याकडनं अनुदान लाटलेलं आहे. म्हणजे त्यांची फसवणूक ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील महिलांना उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा देतो, त्या ठिकाणी या महिलांना खोटं सांगून की हे पैसे आम्ही दिलेले आहे म्हणून 20,000 रुपये त्यांना त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. म्हणून आमची मागणी आहे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या तिघांवर शासन झालं पाहिजे, त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांनी ज्या पद्धतीने पैसे लाटलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने यांना जे काही गरीब महिला आहेत त्यांना 20,000 रुपये तात्काळ त्यांनी परत करावे. या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी SP साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडे जाऊन ही मागणी पत्रव्यवहार करून जर त्याच्यावर तशी प्रकारची परिस्थिती निर्माण नाही करून दिली किंवा गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही पुढचा जो काही पाऊल आहे तो आंदोलनाचा असेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून या महिलांना मी न्याय मिळवून. नमस्कार, मी विनोद जानबा चव्हाण, राहणार आजनाळे, तालुका जिल्हा धुळे. धुळे जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव आहे. पारशी समाजात राजपूत समाज, पाटील समाज, इतर सगळे समाज राहतात. वारंवारी काही घटना घडत राहतात. त्याला आपल्याला प्रतिसाद द्यावा लागतो, डिपार्टमेंटकडे जावं लागतो. याच्यातला आपण रस्ता काढून देतो, समाजासाठी हेतूच करावं लागतं. इतर 13 गावांमध्ये आपल्या चांगल्या चर्चेत आपल्याला आपली इज्जत आहे, आपल्याला मान सन्मान भेटतो. पण काही गोष्टींनी मनीष आप्पा भोसले, त्याचा मित्र विनोद कांतीलाल पवार, तो जो आहे सडगाव व्यंकरवाडीचा, यांनी मिळून काहीतरी एक फ्रॉड कंपनी केली तयार, त्याच्यातून महिलांना फसवणूक केलेलं आहे. त्याच्यावर मी हे बाबुल नानाला सांगितलं, मी पोलीस स्टेशनला गेलो, मला ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केला. परत 1 तारीख 6वा महिना 2026ला महिलांना 70,000 रुपये अनुदान भेटले. त्याच्यातून कशात तरी 15,000 कापत गेले. जे त्यांना 55,000 भेटले त्याच्यातून हे 3 लोक मनीष आप्पा भोसले, अनुसया मनीष भोसले, विनोद कांतीलाल पवार व्यंकरवाडी यांनी मिळून दमदाटीने या बायांकडून पैशाची मागणी केली. 20,000 घेतले. परत त्या बाया माझ्याकडे आल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो. 26 तारखेला बाबुल नानांशी संपर्क साधला. बाबुल नाना नाशिकला होते.
त्यावेळीच मला ठार मारण्याची धमकी दिली. मी गुन्हाही दाखल केला. बाबूल नाना आले. आता हे सगळ्या गोष्टी नोटरीया केल्या काल. आज तुम्ही सगळे समोर आहे. तुमच्या समोर काय घडलेलं आहे आम्ही आमच्या व्यवस्थेत मांडलेले आहे. याच्यावर आम्हाला न्याय भेटावा. या माणसावर कडक गुन्हा दाखल व्हावा. तेव्हा 160 खेळांचा कल्याण होईल. कुठेतरी हा फसवणूक मोठा होत असेल ते तुमच्या समोर तरी दिसल, समाजाला तरी समजल, या इतर लोकांना समजल. याच्यासाठी आम्ही हे परिसर लावलेली आहे. पत्रकार लोकांना बोलवलेले आहे. पत्रकार लोकांना एक हात जोडून विनंती आहे की हे खोटं नाही आहे. यांना न्याय भेटावा. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे. माय नेम इज राजनी योगेश चौरे, राहणार आजनाळे. आम्ही इथं कांदा करपीचं काम करायला सांगितलं होतं. मनेश आप्पा भोसले यांनी, अनुषा मनेश भोसले आजनाळ्याचे आमच्याच घरातले आहेत. मग त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला कर्ज काहीच नाही, हे शासनाकडून फुकट आहे. मग आम्ही केलं. आम्ही एका ग्रुपमध्ये 5 जण, एका ग्रुपमध्ये 5 जण, गावाचे किती 50 जण एका गावातले. मग आम्ही आमच्या गावात काम करायला मसनी गिसणी आले. 1-1.5 महिन्यामध्ये मसनी आले. मग आम्हाला माहिती झालं का कर्ज आहे तुमच्यावर. एका नावावर 1 लाख, 1.5 लाख, 1,60,000 असं काहीतरी कर्ज आहे. मग आम्ही काम नाही केलं. आम्ही जसे मसनी आले तसेच ठेवले. आमच्यावर कर्ज नाही पाहिजे आम्हाला. स्वतःच्या जीवावर म्हणजे बोज कसाचा, त्याच्याकरता आम्ही काम नाही केलं. मग आम्ही म्हणजे सोडूनच दिलं. आम्ही कामच नाही केलं. मग ते सांगायचं तुम्ही काम चालू करा, तुम्ही काम चालू करा. आम्ही लक्षच नाही दिलं. आम्हाला काम नाही चालू करायचं आहे. मग एकाएकीच सगळ्यांच्या पुढे माझ्या खात्यात पैसे आले. माझ्या खात्यात पैसे आले. मी काय केलं, माझ्या खात्यात पैसे कशाचे आले, काय आले. मग मी माझ्या मिसेसच्या अकाउंट मध्ये 50,000 रुपये टाकून दिले. एकदमच म्हणजे आवाज आला का मॅचेस कसाचा आला. एकदमच 50,000 टाकून दिले. भावाच्या खात्यात 10,000 टाकून दिले आणि जे उरले सुरले ते टाकून दिले. लगेच मॅडमांचा फोन आला 4 वाजेला तिकून, तर तुम्ही पैसे का काढले, ते पैसे आम्हाला रिटर्न काढायचे आहे. 14,000 रुपये रिटर्नचा टाका. आम्हाला फोन आला मॅडमांचं. मग आम्ही सांगितलं हे पैसे काढत कोण आहे, तर आम्हाला संदेशचं नाव सांगितलं. म्हणजे हे पैसे संदेशचे आहे म्हणे. आम्ही जास्त लक्ष नाही दिलं. मग सगळ्यांचं, मग माझी देराणी होती घरची, मग त्याला बी फोन आला. म्हणजे माझे पैसे मी सकाळी चेक केले. माझे पैसे इतके होते. मग थोड्याच टाइमात पैसे काय कसं कट झाले बा 5,000 रुपये. विचारलं दादा आम्ही सकाळी 10,000 पैसे रिटर्न करावा. एवढीच आमची मागणी आहे. आमचे 20,000 रुपये एका जणाचे घेतले आहे ना, मग ते आम्हाला रिटर्न करायचं. इतकीच आमची मागणी आहे.